नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी कडून बऱ्याचशा जाहिराती ह्या रखडल्या गेल्या। एमपीएससी कडून बऱ्याचशा एक्झामच्या निकालाबाबत सुद्धा अद्याप अपडेट नाही। एमपीएससीच्या बऱ्याचशा एक्झामच्या तारखांबद्दल सुद्धा अपडेट नाही। अशा बऱ्याच प्रश्न मुलांना पडलेत। आता हे मुलांना प्रश्न का पडतात, जसे की काही एक्झाम्पल आहे, कंबाईनची जाहिरात आलेली नाहीये, एमपीएससी परीक्षा कधी होणार त्याबद्दल डेट अपडेट नाही, क्लर्क 2023 चा निकाल पेंडिंग आहे, पीएसआय 2022 चा ग्राउंड आणि 2023 चा निकाल पण पेंडिंग। हे कधी होणार, एमपीएससी नोटिफिकेशन कधी देणार आहे, हे आचारसंहिता आली म्हणून पेंडिंग पडलं की एमपीएससीचा पाठीमागचा सगळा अनुभव बघता तो अनुभव तसाच पुढे कंटिन्यू आहे। ह्या सगळ्यांचे प्रश्न, आता हे प्रश्न तुमच्या आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना का पडतात, तर याचं उत्तर आहे बघा। बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं काय झालंय, वयोमर्यादा संपत आली आहे। जर आता कंबाईनची ऍड 2024 ची आली नाही, लेट जर आली तर काही विद्यार्थी वय ओलांडून जाणार आहे। असे असंख्य विद्यार्थी असू शकतात, ऍटलिस्ट हजारो विद्यार्थी असू शकतात की जे याच्यापासून वंचित राहू शकतात। दुसरा मुद्दा आहे अभ्यासाचा फ्लो, जो विद्यार्थ्यांचा आहे अभ्यासाचा फ्लो तुटणार आहे। ज्या पद्धतीने राज्यसेवा ही जून मध्ये होणार, एप्रिल मध्ये 28 एप्रिलला होणार होती आणि कंबाईनची एक्झाम 28 जूनला होणार होती, त्या डेट जर आता कन्फर्म नसतील तर विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा एक फ्लो असतो तो तुटतो। आता तुम्ही म्हणाल की सर फ्लो तुटतो मग काय झालं, परत अभ्यासाला वेळ मिळाला, विद्यार्थ्यांना अजून जास्त वेळ मिळाला। पण असे काही विद्यार्थी आहेत की जे विद्यार्थी ऑलरेडी अभ्यासाच्या तयारीसाठी शहरामध्ये गेलेली आहेत, म्हणजे एखाद्या शहरात असेल, एखाद्या ठिकाणी गेले असतील, घर सोडून गेले असेल, तर ते राहण्याचा खर्च, खाण्याचा खर्च, अवांतर खर्च, तो खर्च कोण झेपावेल, कोण करेल। या विद्यार्थ्यांनी काही वर्षभर काही महिने अभ्यासासाठी लागणाऱ्या पैशांची जमापुंजी केली होती, वडिलांकडून घेतली होती, स्वतः कामाला गेले होते, पैसे जमा केले आणि ते आता त्यांना ह्या एक्झामच्या पिरियडमध्ये, अभ्यासाच्या पिरियडमध्ये वापरायचे असेल तर ही एक्झाम जर पोस्टपोन झाली तर ह्या विद्यार्थ्यांनी पुढील काही महिन्यांसाठीचे लागणारे पैसे कुठून जमा करायचे, हे सगळे प्रश्न मुलांसमोर आहे बघा। त्यांचा वेळ बराचसा गेलेला आहे। म्हणजे या वेळेमध्ये माझे काही शेतकरी मित्र आहेत, शेतकरी पालक आहेत, त्यांची मुलं आहेत, या पालकांसाठी मुलांना मदत करायला जाऊ शकत नाही, कारण काय एक्झामची डेट जवळ होती म्हणून। पण आता हे सगळं विस्कळीत झाल्यामुळे या विद्यार्थ्यांपुढे प्रश्न आहे की मग आता घरी जावा का, वडिलांना मदत करावी का, शेती करावी का, हे प्रश्न आहे। परत दुसरं काय होतंय, सामाजिक दबाव आहे। म्हणजे वय वाढल्यामुळे काय होतंय, प्रत्येक वेळेस नातेवाईक, सोसायटी मधले, घरच्या यांच्यावरती प्रेशर येतोय की वय वाढले काय करतोय, लग्नाचं वय झालंय काय करणार आहेस, कधी निकाल लागणार आहे, कधी रिझल्ट लागणार आहे, कधी तू पास होणार आहे, कधी जॉबला जाणार आहे, तुला जॉब लागणार आहे का, अनिश्चितता, सगळ्या गोष्टीत अनिश्चितता वाढत चालली। त्यामुळे काय होतंय, थोडंसं फ्रस्ट्रेशन येणं किंवा नकारात्मक भावना येते, की येऊ नये यासाठी थोडं पॉझिटिव्ह वातावरण करण्यासाठी एमपीएससी या सगळ्या गोंधळामध्ये जे पॉझिटिव्ह जे मुद्दे आहेत की डेट डिक्लेअर करणं, एक्झामची तारीख डिक्लेअर करणं, जेणेकरून विद्यार्थी आहे त्या कंडिशनला कंटिन्यू अभ्यास करतील, राहण्याचा खर्च, खाण्याचा खर्च जो आहे त्याच्याबद्दल ते तडजोड करतील, काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल त्यांचा, यासाठी विचार करायला पाहिजे। आर्थिक परिस्थिती आणि काम, म्हणजे कामाला जावं लागतं काही विद्यार्थ्यांना, पण आता एक्झाम जवळ आल्यामुळे त्यांनी कामं बंद करून अभ्यासाला लागली आहे अशी कंडिशन खरंच काही मुलांची। सो अशा मुलांसाठी किंवा काही जॉब करणारे पण लोक, त्यांनी काय केलं होतं, एक महिना काय रजा घेतली होती, 2 महिने रजा घेतली, जेणेकरून जो जॉब आहे ते सॅटिस्फॅक्शन नाहीये किंवा भविष्य धोक्यात आहे तर मी सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करतो, असे काही विद्यार्थी महिला असू शकतात। सो यांच्यासाठी हा प्रश्न आहे की काम आता परत कंटिन्यू करावं, आर्थिक परिस्थिती सांभाळायची आहे, शेवटी पुढचा महिना कसा घालवायचा हा प्रश्न असू शकतो। सो ह्या सगळे प्रश्न पडतात, हे सगळे प्रश्न म्हणून आम्हाला हा प्रश्न पडतो एमपीएससीच्या बाबतीत, ह्या ऍड कधी येणार आहे, ह्या ऍडचे निकाल कधी लागणार आहे, आम्ही कधी एकदा सरकारी नोकरीत सामील होऊ आणि आमची घरची परिस्थिती बदलू, असे बरेचसे असंख्य प्रश्न येतात, म्हणून हा प्रश्न मी तुम्हाला घेतलाय। आता जसं की कंबाईन ऍड 2024 ची येणं अपेक्षित होतं फेब्रुवारीमध्ये, ही अपेक्षित काय होती, फेब्रुवारी 24 मध्येच येणं अपेक्षित होतं, पण 24 ला आली का नाही, त्याच्यानंतर आम्ही वाट बघितली 2 महिना, मार्च पण बघितला आणि आता एप्रिल पण संपत चाललेला आहे। ह्या 2 महिन्यात पण अजून ऍड आलेली नाहीये, पण ह्या 2 महिन्यात ऍड नाही, याच्यानंतर काय आली, मात्र आचारसंहिता मात्र लागली, आचारसंहिता लागली आणि त्या आचारसंहितेबरोबर म्हणजेच मतदान प्रक्रिया चालू झाली। दुसरं एससीबीसीचं मध्येच घोडा आडलं आणि एससीबीसीचं आडलं तर आडलं, या एससीबीसीला परत काय झाले, प्रॉब्लेम झाला आचारसंहिता। नुसतं एससीबीसी आरक्षण मंजूर करून टाकलं, तुम्ही एससीबीसीच्या जागा भरून टाकायचं सांगितलं, 10% आरक्षण दिलं, पण त्या संदर्भात ऍड काढलेल्या, म्हणजे त्यांनी ते लावलं कधीपासून, फेब्रुवारी किंवा मला वाटतं जानेवारी पासून जेवढ्या ज्या ऍड येतील त्या सगळ्यांना लागू केलं त्यांनी। मग एमपीएससीची ऍड तेव्हाच येऊन गेली आहे। मग एमपीएससीचं म्हणणं हेच आहे की एससीबीसीच्या जागांबाबत आम्हाला प्रॉपर माहिती जोपर्यंत सरकारकडून येते तोपर्यंत आम्ही जाहिरात देणार नाही।
कंबाईनचे तोच गोंधळ आहे. जर एमपीएससीचा गोंधळ तो आहे, एमपीएससीची डेट त्यांनी फायनल का केली नाही? तुम्ही बघितलं असेल युपीएससीने त्यांची डेट काय केली? फायनल केली. काय लगेच फायनल करून टाकली त्यांनी, केली मला वाटतं 28 जून त्यांनी करून टाकली. 28 जूनला त्यांची एक्झाम होणार आहे. आय थिंक सो 28 जून असेल, थोडं मागे पुढे 28 जून फायनल केली. मग 28 जूनला तर कंबाईनची एक्झाम होती, मग कंबाईन होणार का त्या दिवशी? नाही होऊ शकत, कारण युपीएससी त्या दिवशी आहे. सो तुम्हाला डेट परत पोस्टपोन करावं लागणार आहे. मग एमपीएससीने अनाऊन्स केली. का अनाऊन्स केली? त्याचं कारण आता हे तर झालं आचारसंहिता कारण. दुसरं कारण एससीबीसीचं आहे. एससीबीसी म्हणून त्यांनी काय केलं? एक्झामची डेट ही अनाऊन्स केली नाही आणि ही ऍड काढलीच नाही. आता दुसरं अजून बाजू असू शकतो, कंबाईनला ज्या जागा आहेत, जागांचा पुरवठा किंवा जागांबद्दलची माहिती जी जाणार होती, मागणी पत्र, ते मागणी पत्र अजून अपेक्षित जे होते तेवढी पद्धतीने सगळ्या पदांसाठी मिळालेच नाही, म्हणून त्यांनी ते लेट केले. पण ह्या सगळ्या गोंधळामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय, हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. काय नुकसान होतंय? मी पहिल्या स्लाइडमध्ये तुम्हाला सांगितलंय की वयाचा आहे, खर्चाचा आहे, कामाचा आहे, हे सगळ्या गोष्टी आहे. आता यामध्ये दोन मुद्दे मी तुम्हाला सांगतो. आता तुम्ही बघितलं असाल तर लोकमत न्यूजपेपरला एक बातमी पण आलेली आहे. काय? निवडणुकांमुळे अडली नोकर भरती, राज्य सेवा पूर्व परीक्षेसह अनेक परीक्षा पुढे ढकलल्या, परीक्षांच्या तारखा जाहीर नाहीत, विद्यार्थ्यांमध्ये संताप आहे. तारखा जाहीर केल्यामुळे संताप. का संताप आहे? सुरुवातीला मी सांगितलं, अभ्यासाचा फ्लो, इकॉनॉमिकल कंडिशन, सामाजिक प्रेशर, ह्या सगळ्या गोष्टी लागू होतात विद्यार्थ्यांना. आता यामधले काही मुद्दे तुम्हाला मी सांगतो. पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा कोणत्या कोणत्या? 28 एप्रिलला होणार राज्यसेवा पुढे ढकलण्याची नवीन तारीख अजून जाहीर नाही. जुन्या अभ्यासक्रमानुसार जर बघितलं तर शेवटची संधी आहे मुलांना. जुन्या अभ्यासक्रमानुसार शेवटची संधी आहे. अपेक्षित होतं की या ठिकाणी क्लास 1च्या जागा 1000 यायला पाहिजे होत्या. 1000 क्लास 1च्या जागा तरी द्यायला पाहिजे होत्या त्यांनी, पण त्या जागा पण कमी दिलेल्या आहेत. म्हणजे क्लास 1च्या, ज्याला आपण डीवायएसपी, डेप्युटी कलेक्टर म्हणतो, नाहीये जागा. शेवटची संधी. ह्या मुलांनी 3-3, 4-4, 5-5 वर्षापर्यंत अभ्यास केलेला आहे, पण त्याचं सिलेक्शन झालं नाही. त्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्षी मात्र डिस्क्रिप्टिव्हने अभ्यास करण्याची त्यांच्यावरती वेळ येणार आहे. मग ह्या 5 वर्षाचा जो अनुभव त्यांनी ऑब्जेक्टिव्हचा केलाय, त्यासाठी तुम्ही थोडंफार मुलांच्या दृष्टीने विचार करून जागा वाढवून द्यायला पाहिजे होत्या. ती दिलेलंच नाही तुम्ही. हा विद्यार्थ्यांना थोडक्यात काही दृष्टी आपण म्हणूया की अन्याय थोडक्यात झालेला आहे. दुसरं काय? ही ऍड समाज कल्याण अधिकारी आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी ही सुद्धा 19 मे रोजी नियोजित होती, ती सुद्धा पुढे ढकलण्यात आलेली आहे. मग त्यासाठी पण अभ्यास करणारे एक वर्ग आहे, त्यांच्यावरती नामुष्की आहे. तुम्हाला म्हणजे एक फ्लो मध्ये राहत नाही, त्यांचा जॉब आहे, इकॉनॉमिकल कंडिशन आहे, सामाजिक प्रेशर आहे, सगळ्या गोष्टी लागू होतात. निकाल प्रलंबित आहे. कोणाचा? मी तुम्हाला आत्ताच बोललो, लिपिक टंकलेखक गट क ची 2023 ची जाहिरात आहे. तिची एक्झाम झाली 17 डिसेंबरला. 17 डिसेंबर म्हणून आतापर्यंत जवळपास 4-5 महिने झालेली आहे. 17 एप्रिलला 4 महिने झालेली आहे त्यांची, 5वा महिना चालू झालेला आहे. सो या 4-4.5 महिन्यामध्ये अजून निकाल लागू नाही. आता याच्याबद्दल जेव्हा आम्ही विचारपूस केली, काही विद्यार्थ्यांनी पण कॉल केले, आम्ही पण कॉल केले, तर त्यांचं म्हणणं आहे की जागा 7034, 7000 प्लस जागा आहे. 7000 प्लस जागा, भरपूर सारे प्राधिकरण आहे. ह्या सगळ्यांचा ताळमेळ लावता लावता उशीर होतोय, कारण एवढ्या जागेसाठी खूप मोठ्या संख्येने 21,000 मुलांची यादी लावायची आहे. सो आम्हाला ही व्यवस्थित लावण्यासाठी वेळ पाहिजे. 4-4.5 महिने झाले. तुमच्याकडे मॅनपॉवर नाहीये का? मॅनपॉवर नसेल तर घ्या बाबांनो, पण लावा ही यादी. मग भविष्यात तुम्ही अशा काही ऍड काढणार नाही का खूप जास्त संख्येच्या, तुमच्यावर ताण येतो म्हणून? सो हे अपेक्षित नाहीये. त्याचबरोबर PSIचा पण रिझल्ट अजून पेंडिंग ठेवला त्यांनी. बघा आता यात 2 महत्वाचे मुद्दे का पेंडिंग ठेवला, तर महत्वाचे मुद्दे 2 आहे, असे असंख्य आहेत पण महत्वाचे. एससीबीसीचं आरक्षण मध्येच आणल्यामुळे हे आरक्षण अंतर्गत जे मुलांना द्यायचंय आरक्षण, किती जागा 10% द्यायचे आहे, पण 10% देत असताना तुम्हाला समांतर आरक्षण पण लागू होणार आहे. इथे समांतर आरक्षण, मग समांतर आरक्षणाचा विचार करता बिंदू नामावली पद्धत आहे. त्याच्याबद्दल डिटेल्स सांगणं अवघड आहे, आता डिटेलमध्ये व्हिडिओ नंतर घेईल. बिंदू नामावली पद्धतीने कोणत्या समांतर आरक्षण, म्हणजे महिलांना, दिव्यांगांना किंवा इतर जे संवर्ग आहे, माजी सैनिक असेल, प्रकल्प, भूकंप असतील, अनाथ असतील, ह्या सगळ्यांना जागा कशा अलोकेट करायच्या आहे, गट क च्या असतील तर त्यामुळे काही जागा ह्या 2024 ऍड पेंडिंग पडलेली आहे. त्याला कारण भरपूर आहे. इलेक्शन आचारसंहिता पण आहे, हे पण एक कारण, एससीबीसीचं कारण आहे, बिंदू नामावलीचं एक कारण आहे, आणि असंख्य मुलांच्या ह्या गोष्टी सगळ्या पेंडिंग रिझल्ट आहे पाठीमागच्या वर्षाचे, ह्या सगळ्या गोष्टी एमपीएससीच्या कारणीभूत आहे. त्याचबरोबर क्लर्क 2023चा निकाल मी तुम्हाला आता सांगितलं, हा निकाल सुद्धा पेंडिंग आहे, हा निकाल लावत नाहीये. मी तुम्हाला सांगितलं विद्यार्थ्यांनी आणि आम्ही फॉलोअप घेतला तर त्यांचं म्हणणं होतं की
ही मोठी ऍड असल्यामुळे वेळ लागणार आहे. PSI 2023चा पण निकाल सेम, यांचा पेंडिंग आहे, यांचा पण पेंडिंग आहे. ही ऍड खूप मोठी आहे, मला वाटतं जवळपास 300-350 जागा आहे. त्याची ऍड पण मी तुम्हाला दाखवतो. बघा इथे जागा 374, PSI 2023 ची ऍड बघितली 374 ची आहे आणि 7034 यात अजून जागा वाढल्या असेल, मध्यंतरी काही आलं होतं ते सोडून बोलतोय मी. 374 7034 ही खूप मोठी ऍड आहे. 374 जागेसाठी PSI ची तयारी करणारा सुद्धा एक मोठा वर्ग असतो, बरोबर. मग ह्या वर्गासाठी सुद्धा ह्या जाहिरातीचे यांचे निकाल लावणं गरजेचं आहे. 2022 ची गोष्ट बघा, 2022 निकाल ग्राउंड जे होतं त्यांनी डिक्लेअर केलं होतं आणि परत पोस्टपोन करून टाकलंय, अनिश्चित कालावधीसाठी पोस्टपोन केलाय. मग याचे तुम्ही डेट फायनल तर करा. तुम्हाला माहिती आहे ना काय कंडिशन चालली सध्या, इलेक्शन कधीपर्यंत हे पण तुम्हाला माहिती आहे. मग इलेक्शन नंतर कधी असणार हे सांगा, म्हणजे मुलांना ग्राउंडची प्रॅक्टिस करता येईल. आता हे ग्राउंड पुढे गेल्यामुळे बऱ्याच, आता ग्राउंडची प्रॅक्टिस करायचं म्हटलं तर इथे त्यांना फिजिकल ट्रेनर लावा लागतो आणि फिजिकल ट्रेनरला त्यांना पे पण करावं लागतंय, म्हणजे पैसे द्यावे लागतात. मग आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलंय, 2 टाइम न जाता 1 टाइम केलाय. बऱ्याच विद्यार्थ्यांनी डायरेक्ट कॅन्सल केलंय, ग्राउंड नंतर बघू आपण. कारण ह्या सगळ्या गोष्टीमुळे याचा परिणाम विद्यार्थ्यांना होतो आणि चुकून एखाद्या विद्यार्थ्याने ग्राउंड जर प्रॉब्लेम झाला, त्याला क्वालिफाय होता नाही आलं तर नुकसान होणार आहे. सो जर तुम्ही डेट डिक्लेअर केली तर त्यांना प्लॅन करतो. आपणच म्हणतो ना एक टार्गेट असावं, टार्गेट ठेवल्यानंतर त्याच्यानुसार प्लॅन करता येतं. पण इथे टार्गेटच तुम्ही जर सेट आम्हाला करू देत नाही, एक्झामच्या डेटच तुम्ही दरवर्षी नुसते हलवत असतात तर कसं चालणार आहे. सो या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून MPSCला आणि सरकारला विनंती आहे की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लवकर समोर घ्या, तुमच्या टेबलावर घ्या आणि सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. कारण असंख्य विद्यार्थी या सरकारमध्ये सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असतात आणि असंख्य विद्यार्थ्यांनी बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ना त्यांनी सोडून दिलेल्या असतात. म्हणजे जॉब असतील, त्यांची इतर गोष्टी असतील, घरचे काम असतील, घरच्यांचे दबाव असतील, सगळं सोडून ते अभ्यास करत आहेत. सो या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच तुम्ही विचार करावा आणि या सगळ्या गोष्टींचा लवकरात लवकर विचार करून निर्णय घ्यावा, एवढंच आपण या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सांगू इच्छितो. तुम्हाला माहिती आहे इलेक्शनची फेज जी 7 आहे, म्हणजे 1 जून पर्यंत पूर्ण भारताभर इलेक्शन चालणार आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये ही फेज 5 मध्ये 20 मे पर्यंत इलेक्शन चालणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही जाहिरात वगैरे काय देणार असाल, जाहिरात त्याच्यानंतर देण्यापेक्षा आत्ताच तुम्ही जाहिरात देऊन टाका, विद्यार्थ्यांना अभ्यास करू द्या. विद्यार्थी मतदानाला येणार आहे, घाबरू नका. तुमच्या इलेक्शनमध्ये विद्यार्थ्यांचा रोल महत्वाचा आहे, फक्त ते मतदान कुणाला करतील हा महत्वाचा प्रश्न आहे. सो त्यांना या गोष्टींच्या माध्यमातून पॉझिटिव्हनेस येऊ द्यात, त्यांना ऍड लवकर येऊ द्यात अशी अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हाला अजून काही प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला बरेच प्रश्न असतात, ऍड कधी येणार आहे, निकाल कधी लागणार आहे, ह्या निकाल लागलाय, DV कधी होणार आहे, नियुक्ती कधी होणार आहे, सगळे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे, खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न आहेत. सो अजूनही काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करत राहा, चॅनल सबस्क्राईब करा. तुर्तास मी इथे थांबतो, पण परत एकदा सांगू इच्छितो की रखडलेल्या सगळ्या गोष्टी, एखादी ऍड असेल, परीक्षेची डेट असेल, परीक्षेचे निकाल असेल, नियुक्ती असेल, ह्या सगळ्या गोष्टी वेळेत MPSCनी कंप्लीट करावे हीच एक अपेक्षा व्यक्त करतो. कारण तुमचा अनुभव आम्हाला पाठीमागचा बघता वाईट आहे, इथून पुढचा अनुभव हा तुमचा चांगला हो हीच एक अपेक्षा. इथेच थांबतो. खूप खूप धन्यवाद.